नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्ण सखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखादी नवीन डिझाईन शिकणार नाही आहोत, तर क्रोशा विणकामाचं बेसिक म्हणजे अगदी सुरुवातीपासून साधी साखळी, खांब आणि धागा कसा पकडायचा, ही हुक कशी पकडायची, ह्या अगदी सुरुवातीच्या गोष्टी शिकणार आहोत. कारण मी आधी ज्या काही डिझाईन्स टाकल्या आहे त्याला भरपूर छान व्ह्यूज आहे, म्हणजे तुम्ही छान प्रतिसाद दिला आहे. पण काही कमेंट्स अशा होत्या की आम्हाला मुळापासून शिकायचं आहे, तर तुम्ही क्लासेस घेता का किंवा मुळापासून शिकवण्याचे व्हिडिओज बनवा. तर सध्या तर मी क्लासेस नाही घेत आहे, ऑफलाईन पण नाही किंवा ऑनलाईन पण नाही. जर तुम्हाला व्हिडिओतूनही समजत नसेल तर मग मी विचार करणार आहे की क्लासेसचा, म्हणजे त्याच्यामध्ये दोन्हीकडून आपल्याला कम्युनिकेशन ठेवता येते. म्हणजे तुम्हाला काही अडचण असेल तर ती तिथल्या तिथेच विचारून सोडवता येते. तर क्लासेस ही खूप चांगलीच गोष्ट आहे, पण सध्या सुरू करायची आहे. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे की तुम्हाला सर्वच डाऊट क्लिअर होईल. आणि जर तुम्हाला क्रोशा येतही नसेल तरी आज तुम्ही शिकून घेणार आहात. येत असेल तर काही सुधारणा निश्चितच होणार आहे तुमच्यामध्ये, कारण कधी कधी आपल्याला येत असते पण त्याच्यात आणखी फिनिशिंग येण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात, तर त्यासुद्धा तुम्हाला यातून समजू शकते. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला व्यवस्थित समजावं यासाठी मी फिकट रंगाचा धागा घेतला, म्हणजे याने स्पष्ट दिसेल. तर धागा कसा पकडायचा, पहिले या करंगळीतून ह्या धाग्याचं टोक टाकायचं आणि हे बाहेरच्या दिशेने आतल्या भागाला आणायचं, म्हणजे असं एक वेळा करंगळीला गुंडाळला. त्यानंतर या बोटाला हा धागा गुंडाळायचा एक वेळा. इथे गुंडाळला तर इथे गुंडाळला म्हणजे आपला हा एक काय म्हणता येईल याला, साच्यासारखं एक तयार झालं. म्हणजे आपल्या धाग्याला कुठेही लूज पडणार नाहीये. आता बघा, ह्या पहिल्या बोटाला हा गुंडाळून इथे पकडायचा, मधल्या बोटावर आणि अंगठ्यावर. कधी कधी याला आपण जितके पाहिजे तितके पण वेढे घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला परत परत धागा घ्यायची गरज नाही. संपला की आपण इथून वेढा उकलून तो वाढवू शकतो वर्क करताना. तर इथे पण 2-3 वेढे घेऊन घ्यायचे धाग्याचे, आणि नंतर इथे छान, इथे टाईट पाहिजे, इथे लूज किंवा ढिला पडायला नको. आणि मधातल्या बोटाने आणि अंगठ्याने याला टाईट पकडून ठेवायचं. आणि परत इथे पण आपण एक ठेवला आहे फिक्स होण्यासाठी. असा हा आपला पहिला खूप आवश्यक असा हा आपला साचा म्हणता येईल, तो तयार झाला पाहिजे. याची तुम्ही प्रॅक्टिस करा, पुन्हा व्हिडिओ मागे जाऊन बघा समजलं नसेल तर. पण मला आशा आहे की इतकं तुम्हाला लक्षात आलं असेल. आता हुकचा भाग, जी हुक आपल्याला उजव्या हातात पकडायची असते, हा धागा झाला डाव्या हातात पकडायचा. आता हुक इथे तर मी 3mm घेतली आहे बेसिकसाठी. ही 3mm खूप व्यवस्थित हुक आहे, खूप बारीक नाही आणि खूप जाड नाही. तर ही पकडायची कशी, तर कोणी अशी पकडतात, अशी म्हणजे एखादी काडी जशी पकडतो आपण तशी, आणि नंतर करतात. किंवा दुसरी पद्धत आहे अशी, म्हणजे पेन जसा पकडतो तशी. पेन जसा पकडतो तिथे मग मधला बोट आणि पुन्हा अंगठा याच्या मधात आपला जोर असायला पाहिजे, आणि हा जो बोट आहे हा सपोर्टिंगसाठी. तर असं पण एक पकडण्याची पद्धत आहे. तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला पहिली पद्धत सोपी वाटते की दुसरी. मी तर दुसऱ्या पद्धतीने करते, म्हणजे जी पेनासारखी. कारण पहिल्या पद्धतीमध्ये माझ्या हाताना इथे सुई म्हणजे ही हुक इथे अडते, तर फास्ट काम करता नाही येत आणि मनगटावर थोडा जास्त वळण येते, त्यामुळे त्रास होऊ शकतो. पण असं पकडताना काहीच जास्त हे नाही, फक्त बोट आणि हुक एवढंच हलते, मनगटाला काहीच त्रास होत नाही. तर तुम्ही सुद्धा दुसऱ्याच पद्धतीने म्हणजे वापरू शकता, विणकाम करू शकता. आता सुई कशी पकडायची, म्हणजे हुक कशी पकडायची, धागा कसा पकडायचा, हे स्पष्ट झालं असेल. यात काही शंका असेल तर तुम्ही आताच कमेंट करा आणि मी लगेच त्याला म्हणजे व्हिडिओ पब्लिक केल्यानंतर रिप्लाय देत राहील.
त्यामुळे तुम्हाला आता जरी नसेल समजलं तरी जे प्रश्न आहे ते नंतर मी सोडवल्यावर नक्कीच समजणार आहे. आता पुढचा भाग बघू की विणायला सुरुवात कशी करायची. तर स्लिप नॉट पासून करायची असते. स्लिप नॉट किंवा मॅजिक रिंग या दोन गोष्टी सुरुवातीला करायच्या असतात. स्लिप नॉटला आपण सरकती गाठ म्हणतो मराठीत. तर ती कशी करायची, साधी गाठ करतो तशीच करायची. साधी गाठ कशी करतो आपण, पूर्ण अशी, पण अशी नाही करायची. साध्या गाठ इथे स्लिप नॉट म्हणजे असं बांधायचं आणि इथे थोडासा होल ठेवायचा, ज्यातून आपण हुक काढणार, नंतर याला टाईट करणार आणि नंतर पुढचं वर्क चालू करणार. आता याची आणखी एक सोपी पद्धत सांगते. सोपी म्हणजे ही पण सोपी आहे, पण पुढे जाऊन ही जरा वेळ लागतो याला थोडासा. जेव्हा आपल्याला फास्ट करायचं असते तेव्हा इथेच हुक टाकायची आणि ही अशी गोल फिरवायची एक वेढा. झाली ही स्लिप नॉट. म्हणजे इथे वेढा गेला की इथून धागा काढायचा आणि ही आपली स्लिप नॉट होते. पण हे ॲडव्हान्स लेवलवर झालं. सुरुवातीला तुम्ही हेच लक्षात घ्या की अशी आपली साधी गाठ करायची आणि इथे थोडासा होल ठेवायचा आणि हा धागा या होलमधून बाहेर काढायचा. अशी ही तुम्ही शिकली, सुरुवातीला तुम्हाला ही जमली की मग तुम्ही ती फास्टवाली करू शकता जेव्हा तुम्हाला हात बसेल तेव्हा. की हुक घ्यायचा, गोल फिरवायची, म्हणजे इथे हे तयार झाला सर्कल गोल की मग त्या गोलातून पुढचा धागा हुकने बाहेर काढायचा. तो कसा बाहेर काढायचा, तर हे बघा, ह्या हुकला एक हे आहे नोक असल्यासारखं, तर त्या याच्यामध्ये हा धागा अडकवायचा. हे बघा, अडकवताना याला असा फिरवावं लागतो. सहजासहजी नाही अडकणार, नाही तर तो निघून जातो. असंच केलं तर एकदा हाही धागा अडकेल होणार नाही. ते तुम्हाला बारीक लक्षात घ्यायचे की आपल्याला इथे अडकलं की हा फिरवून घ्यायची हुक, म्हणजे खालच्या बाजूने करायची, अडकवायसाठी वरच्या बाजूने आणि अडकली की मग खालच्या बाजूने करून घ्यायची आणि नंतर मग या होलमधून सहजच निघते ही हुक. तर ही झाली आपली स्लिप नॉट. परत एकदा सर्व सांगते. हे बघा, हा धागा, ही हुक, डाव्या हातात धागा टाकायचा आहे. पहिले करंगळीला गोल फिरवायचा, नंतर या पहिल्या बोटाला गोल फिरवायचा. गोल म्हणजे पूर्ण असा गोल गोल 3-4 वेळे घेऊन यायचे आणि मधला बोट आणि अंगठा यामध्ये हा पकडून ठेवायचा. आता आपल्याला इथे धागा खूप कमी आहे तर हा एक वेढा उकलून धागा मोठाही करू शकतो असा. तर हे करायचं आहे. त्यानंतर इथे अशी स्लिप नॉट. आता चेन म्हणजे साखळी पण स्लिप नॉट सारखीच आहे. होल करायचा, होल राहील धाग्याचा, त्याच्यामधून पुढचा धागा बाहेर काढायचा. होल राहील, पुढचा धागा बाहेर काढायचा. आणि या मोजायच्या असतात, कारण आपल्याला पुढे जे वस्तू बनवायच्या राहतील त्यामध्ये हे सगळं मोजूनच त्याचा साईज ठरवता येतो. 1, 2, 3 अशा प्रकारे मोजायचं. म्हणजे बनवताना मोजायचं राहून गेलं तर तुम्ही नंतरही मोजू शकता. हे जे असे गव्हासारखे दिसत आहे ती म्हणजे एक साखळी, तर असे नंतरही मोजून आपण ठरवू शकतो की आपल्या किती साखळ्या झाल्या आहे. तर हे आहे सर्वात पहिलं काम. कोणतंही क्रोशाचं वस्तू बनवायची आहे, विणकाम करायचं आहे, तर इथूनच सुरुवात करायची असते. किंवा मग एक असते मॅजिक सर्कल. आता जसं हे बनवायचं आहे तर इथे आपण मॅजिक सर्कल घेतला होता, किंवा म्हणजे हे ऑप्शन आहे. मॅजिक सर्कलच्या ऐवजी आपण कसं करतो, ही साखळी झाली की मग पहिल्या साखळीमध्ये हुक टाकायची आणि एक स्लिप नॉट करायची, म्हणजे सरकती गाठ म्हणतो. स्लिप नॉट म्हणजे दोन्ही यातून धागा काढायचा इकडे
तर हा पण एक आपला मॅजिक म्हणजे सर्कल झाला, पण याला मॅजिक सर्कल नाही म्हणत, हे साखळी तयार करून आपण सर्कल केला. पण हा मजबूत असतो आणि मॅजिक सर्कलचा एक असाच धागा असतो आणि याच्यावर आपण वर्क करायला चालू करतो. तो थोडा नाजूक असतो पण करायला सोपं असते. तर तुमच्या पद्धतीने कसे करू शकता. तर ही झाली साखळी आणि स्लिप नॉट करून स्टार्टिंग कशी करायची. आणि आता मॅजिक सर्कलचं म्हटलं तर तेही खूप सोपं आहे, तुम्ही तिथूनही शिकू शकता. असा वेढा घ्यायचा, बघा असं क्रॉस करायचं धाग्याला आणि ह्या जिथे क्रॉस झाला तिथे पकडायचं छान. आणि मग हा धागा आणि हा धागा ह्या दोघांना घेऊन इथे एक साखळी करायची. नंतर पुढच्या ह्या दोघांना घेऊन एक साखळी करायची. तर हे जिथे गोल वस्तू बनवत आहे तिथे हा मॅजिक सर्कल जास्तीत जास्त वापरला जातो. मग या सर्कलचे जे 2 धागे आहेत त्याला घेऊन घेऊन साखळी करत जायची. साखळी नाही, सिंगल क्रोशे आहे हा. सिंगल क्रोशाचा भाग नंतरचा आहे. तुम्हाला सध्या मला मॅजिक सर्कल बद्दलच सांगायचं आहे. तर तो म्हणजे असा, याच्यानंतर साखळी करू शकतो. हे बघा 1 2 साखळी म्हणजे अगदी पाया म्हणताना याला पाया साखळीच म्हणतात. तर असं सारखं आणि मग इथे जाऊन जोडू शकतो अशी स्लिप नॉट करून. तर याचं काम खूप ठिकाणी आहे. हे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कसं काय काय बघितलं. धागा कसा पकडायचा, हुक कशी पकडायची 2 प्रकारे. त्यानंतर सुरुवातीला जी पण स्लिप नॉट करतो अगदी सुरुवातीला ती पण कशी करायची 2 प्रकारे. आणि एक मॅजिक सर्कल जो याला ऑप्शन आहे, किंवा जेव्हा आपण असा गोलाकार वस्तू बनवत आहे तेव्हा मॅजिक सर्कल कामात पडते. इत्यादी गोष्टी शिकल्या आहेत. ह्या समजल्यावर मग मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढचे टाके आहे म्हणजे खांब, उभा खांब, अर्धा खांब, याला इंग्लिशमध्ये डबल क्रोशा, हाफ डबल क्रोशा, सिंगल क्रोशा म्हणतात. तर याबद्दल पाहू. कारण एकाच वेळी सगळं कराल तर हे मागचं विसरू शकता किंवा कन्फ्युजन होऊ शकते. त्यामुळे तुम्ही याची प्रॅक्टिस करा. जेव्हा तुम्हाला या पूर्ण साखळ्या आल्या की तुम्ही साखळ्या बनवून एक अशी दोरी बनवून घ्या, ती तुम्हाला कामात पडते. कारण समजा आता आपण वेल बनवत आहे तर वेलीला अशी हे राहते फांदी, ती बनवू शकतो. तर ही पण एक वस्तूच आहे. अशा वेल बनवून ठेवा. मग जेव्हा आपण पुढचं शिकू तेव्हा फुले बनवा आणि या वेलीला चिपकून म्हणजे शिवून घ्याल तर तुमची वस्तू बनवून जाईल. तर या व्हिडिओमधून तुम्ही इतकं शिकले असाल तर याचा सराव करा. आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी पुढचा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. अशी भरपूर याच्यात टाके आहे. हे तर बेसिक आहे, पण यानंतर अजून खूप विविध आहे जे दिसायला खूप सुंदर आणि एकदम विशेष दिसणार. तर ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर सुद्धा करा.